आहोत ज्योत्स्ना म्हात्रे मॅडम यांचं स्वागत. नैना म्हात्रे मॅडम आपण थांबा, लगेचच करून घ्यायचं आहे. ज्योत्स्ना म्हात्रे मॅडम यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय संकेत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. त्यानंतर मनाली भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत करणार आहोत. आणि जय म्हात्रे यांना मी विनंती करतोय, जय या आपण. नक्कीच खास करून कांदिवलीवरून या ठिकाणी लांबचा प्रवास आणि ह्या टुर्नामेंटसाठी उपस्थित झालेत, त्यांचं आपण करूयात स्वागत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या भावासाठी, आपल्या भावाच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूयात स्वागत. खूप चांगलं दृश्य, जोरदार टाळ्या नक्कीच खास उपस्थित झाले आहेत. नक्कीच नक्कीच विकी यांच्या धर्मपत्नी प्रिया भोईर या देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. जय आपल्या शुभ हस्ते आपण करूयात नक्कीच वहिनींचं स्वागत. त्याच नंतर आपण पाहतोय PSI शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. वन मॅन शो संघाचे कर्णधार म्हणून अंकुश भोईर यांना मी विनंती करतोय. सरपंच मॅडम यांना मी विनंती करतोय, आपण PSI साहेबांचं करूयात स्वागत. आपल्या सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते मुख्य स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच PSI साहेब आहेत, पोलीस, महाराष्ट्र पोलीस. नक्कीच येऊ आपण दोन्ही संघाला 2-2 या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्यामुळे आपण रिव्ह्यूचा यूज करू शकतायत आणि जोरदार टाळ्याने या ठिकाणी आपण स्वागत करतोय. तर चुकून कोणाचं स्वागत या ठिकाणी करायचं राहिलं असेल त्यासाठी नक्कीच माफी मागतोय, परंतु सर्वांचं पुन्हा एकदा शीतल म्हात्रे मॅडम आहेत, येस शीतल म्हात्रे मॅडम यांचं स्वागत आपण करणार आहोत. जय यांना मी विनंती करतोय, या जय शीतल म्हात्रे मॅडम यांचं स्वागत आपण करूयात. तर आपण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार आहेत. नक्कीच बसा, सामन्याचा आनंद घ्या. सामन्याचं कॉमेंट्री देखील आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. कौशिक राऊत, यस टू कौशिक राऊत खास करून या ठिकाणी उपस्थित झालेत आजच्या दिवसासाठी, त्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद संतोष पाटील सरांचा आवाज आपण मात्र ऐकत होता. जाऊया मॅचच्या दिशेने, बॅक टू क्रिकेट. नो प्लस विकेट मात्र इकडनं मात्र गमावलं गेलंय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय सरळ डाऊन दी ग्राउंड. आय हॅड हँडसम चेंडूला फेकून दिलाय, राजूच्या पॅट मधनं येतोय एक दर्जेदार चौकार. 4 32 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चेंडू फेकून दिला त्या षटकातील तब्बल 3 चेंडू. चेन्मय पुणे एकदा आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅक वरती सज्ज होईल. समश्व 2 चेंडू फेकून दिलेत. 2 चेंडू मागे तब्बल 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतं. बॅडम स्पीप अप्रतिम फटका खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय सरपंच चषक 2025 दर्जेदार चौकार.
नवरा पाहिजे मला राजसाहेबा, नवरा पाहिजे. कम्मालीची फलंदाजी करत असताना अजानच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता परंतु हलक्या हाताने खेळून काढलाय परंतु कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाजाला आता करावं लागेल कमबॅक या चेंडू मागे. आणखीन एक चेंडूला सोडून दिलं डाव्या हस्तीच्या बाहेर सर आमच्या गावात इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 37 धावा. चेंडू फेकून देतात षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. तिसरं षटक चालू आहे. इकडनं तो फुलटॉस बॉल आता परंतु मोठा फटका खेळू शकणार नाहीये. यष्टीरक्षक थोडंसं मात्र बीट होतोय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या रिझनला आणि पंचांचा सिग्नल होतं 1 धाव. आता मात्र अंतिम आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 38 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. इकडं हलक्या हाताने खेळून काढला चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये षटक संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 रन स्कोर वरती पाहायला मिळतात. 1 विकेट गमावला गेला बोईसर पॅकर्स या संघाच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा अनिश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुरब्या गावातनं अपकमिंग यंग टॅलेंट कमी वयामध्ये प्रसिद्ध झालेला असा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. संघर्ष मुरबे ह्या संघाकडनं 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र थर्डमॅनच्या रिझनला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव मिळते. 1च्या मदतीने धावफलकावरती धावा 40 धावा. बोईसर पॅकर्स या संघाच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करत असताना इकडनं मात्र अनिश 5 चेंडू कशा रीतीने हाताळले हे देखील पाहणं योग्य असेल. पहिल्या षटकामागे तब्बल 9 धावा खर्च केला होता. आता मात्र चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा इशारा येईल का. यस व्हाईट बॉल. पडल्यांचा चेंडू मात्र वळण घेणारा पाहायला मिळतो. व्हाईटच्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावा धावफलकावरती. अनिशला मात्र थोडंसं मात्र कानमंत्र दिलं जातंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इकडं स्लोवर चेंडू इकडं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तब्बल 3 धावा आपल्या संघाकरिता रोखवल्या गेल्यात. अनेकच्या मदतीनं धावफलक आकार घेईल पुन्हा एकदा. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3.2चा खेळ समाप्त झालाय. अजूनही मात्र 10 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या इनिंगमध्ये. इकडनं मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल बोईसर पॅकर्स ज्या संघाचा बोलबॉल आतापर्यंत पाहायला मिळतोय. आणखीन एक टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ फिल्डिंग. इकडे मात्र रनआउटची संधी असेल का तर नाही. तोपर्यंत 1 धाव मात्र परिपूर्ण केलं. वेगवान चेंडू होता त्यावरती मात्र टॅप केलं होतं परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालं. तेजसच्या माध्यमातून तब्बल आपला संघ करता 3 धावा रोखवल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो विश नेटवर्क. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चेंडू फेकून त्याच्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष असेल. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. वॉट अ शॉट. परंतु पाहूया डिक्लेअर झूम मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॅडन स्वीप खेळला होता अजानच्या माध्यमातून परंतु चेंडू हा मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळते. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली गेली. 4थं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इकडे चेंडूला सोडून दिलाय. पाहूया पंच पुन्हा एकदा आमच्या गावात इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून अनिशच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाताळलं गेलं. पुन्हा एकदा थोडंसं मात्र अनिशला मात्र कानमंत्र देताना पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अजून मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. इकडे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करेल का हे देखील पाहणं योग्य असेल. चांगला चेंडू होता. पाहूया पंच सांगतात व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळल्या गेल्यात. लेंथ लाईन कुठेतरी मात्र बरकटताना पाहायला मिळतो. अनिशच्या माध्यमातून अचूक चेंडूवरती भेदक मारा करावा लागेल. वेगवान गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा टॅप केला. इकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि पंचांचा बोट हळूहळू आकाशाकडे अर्थातच फलंदाज होतोय तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 46 अंकावरती गॉन.
चांगला फटका खेळला इकडनं मात्र एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. अजनच्या बॅट मधनं आणखीन एक धमाकेदार चौकार येताना पाहायला मिळतोय. सरपंच चषक चौकार. इकडे मात्र षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 50 धावा. 2 विकेट गमावल्या गेल्यात बोईसर पॅकर्स या संघाकडनं. अजून मात्र 6 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. पाहणं योग्य असेल. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते बोईसर पॅकर्सच्या संघाकडून. इकडनं कमबॅक करावा लागेल. संघर्ष मुरबे संघाला. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. अंतिम षटक हाताळण्याकरिता डेट ओव्हर स्पेशली. इकडे होता टॅप केलाय. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता पुणे मात्र पहिला चेंडू मात्र फेस करत होता. पहिल्या चेंडूवरती मात्र अप्रतिम फटका खेळला. टॅपचा फटका खेळला त्यावरती मात्र धावा मिळवला. 4 धावा. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या षटकातील. अनिकेत आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. अंतिम षटक महत्वाचं षटक असेल. इकडनं संघर्ष मुरबे ह्या संघाला धावा कमी खर्च करावा लागतील अंतिम षटकामागे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला मात्र मी सोडणार नाही. हार्दिक आरेकर च्या मात्र अभिवादनासाठी हा येतो एक दर्शेदार नेत्रदीपक चौकार. अनिकेत कमबॅक करेल का हे देखील पाहणं योग्य असेल. येणारा चेंडू मागे. वाडा शॉट. पुन्हा एकदा अप्रतिम फटका खेळलाय. इकडनं मात्र रन घेण्याची संधी स्ट्राईक एंडवरचा फलंदाज धावला होता परंतु नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाने अंतिम क्षणाला थांबवून ठेवलाय. कुठलीही धाव ह्या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. संघर्ष मुरबे संघाला कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 58 विकेट गमावले गेले 2. अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अनिकेत आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. अप्रतिम चॉप केलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल का नाही. स्वतःच्या हातामध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय. फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेला परंतु चेंडू फेकण्याचा प्रयत्न दिसत होता गोलंदाजाचा परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडूला मात्र हातामध्येच ठेवलं गेलं. एक धाव मात्र चांगल्या रीतीने पार केली गेली. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून चित्त्याच्या चपळीनं गाडीच्या वेगानं धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. 59 धावा धावफलकावरती. अजूनही मात्र 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या इनिंग मधील. गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक राहिला आतापर्यंत म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडू मागे 2 चौकार. त्यानंतर 2 चेंडू मागे फक्त एकच धाव. अशा रीतीने 4 चेंडू फेकून झाले. अनिकेतच्या माध्यमातून 9 धावा खर्च केले. एकही विकेट गोलंदाज अनिकेतला प्राप्त करता आलेला नाहीत. अजूनही मात्र 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असलेल्या 2 चेंडू मागे गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं योग्य असेल की पुन्हा एकदा फलंदाज आपल्या नावाचा बोलबाला करेल. इकडे मात्र बॅलन्स स्वीप खेळलाय जरूर परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये जर षटकार मारला की फलंदाज बाद असतो आणि सीमारेषेच्या बाहेर फलंदाज होतोय विकेटचं पतन. बघूया अंतिम चेंडू या इनिंग मध्ये पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानाच्या हातमध्ये नव्यानं दाखवताना पाहायला मिळतोय 5व्या क्रमांकावरती सबदम. बघूया अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल अंतिम चेंडू करता. इकडनं मात्र टॅप केलाय. व्हॉट अ शॉट. आमच्या हार्दिक आरेकर मॅन फ्रॉम दातिवरे त्याच्या स्वागतासाठी हा येतोय एक दर्शेदार अंतिम चेंडूवरती देखील चौकार. यानंतर 2 संघाला मी आमंत्रित करेन. एका बाजूला अमर उन्नती मायखोप आणि TTS चिंचणी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच जॉईन व्हायचं आहे. तिथे आपलं टॉस केलं जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. 63 धावा धावफलकावरती आणि 64 धावांचं पाठला करावा लागेल संघर्ष मुरबे संघाला. कशा रीतीने पाठला केला जाईल हे देखील पाहणं योग्य असेल.
अमर उन्नती मायकोप संघ कर्णधार. चला या लगेचच. अमर उन्नती मायकोप संघ. YBCC वेवूर संघ आणि साई गणेश सतपाटी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार या, कारण आपण एक टीम मला वाटतं थोडस थांबवलेली आहे. नक्कीच थोडंसं त्यांच्यात अपघात झाला न त्यानंतर दुःखद बातमी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आपण त्यांना थांबवलेलं आहे. परंतु या पुढची मॅच आपण या ठिकाणी अनाऊन्समेंट करतोय. एका बाजूला असणार आहे YBCC वेवूर संघ आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी संघ. YBC वेवूर संघाचा करण या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम करण, आपलं स्वागत आहे पंचाळी गावामध्ये. आणि त्यानंतर चला साई गणेश सतपाटी संघ. बॉल होत आहे सुरुवात. 63 धावा धावफलकावरती, 64 धावाचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय संघर्ष मुरबे संघाच्या समोर. आणि इकडनं मात्र संघर्ष कशा रीतीने केला जाईल, 64 धावा पाटला कशा रीतीने केला जाईल. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतील. विशाल आणि हार्दिक ची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंगच्या भूमिकेमध्ये. जावेद गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिले षटक हाताळण्याकरिता. सेकंड इनिंगच्या डावाला होत आहे सुरुवात. पाहूया 64 धावा थांबवल्या जातील का, 64 धावा थांबवल्या जातील का बोईसर पॅकर्स संघाकडनं, की मात्र सहजी मात्र 64 धावा पार केल्या जातील संघर्ष मुरबे या संघाकडनं, हे देखील पाहणं योग्य असेल. सेकंड इनिंगच्या डावाला होत आहे सुरुवात. विशाल मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईक एंडवरती हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जावेद मात्र सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचला. अर्थातच सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. पहिला चेंडू पाहायला मिळतो. इकडनं मात्र सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय नो +4. अशा रीतीने 5 धावा. सुरुवात धमाकेदार झालाय. संघर्ष मुरबे ह्या संघाच्या माध्यमातून डगआउट मधनं सेट होऊन आले दोन्ही देखील फलंदाज. इकडनं मात्र चेंडूला मात्र सरळ फेकून दिला. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा जावेद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. षटकातील पहिला चेंडू घेऊन चांगल्या रीतीने सुरुवात केली गेली. विशालच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमा केल्या. इकडनं मात्र टॅप केलं. क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. इकडनं मात्र कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. DRS बॅटिंग करण्या टीमने मात्र घेतलं गेलंय. आता पाहूया हे धावा मात्र थांबवल्या गेल्यात की चौकार आहे, हे देखील पाहणं योग्य असेल. एक चेंडू मागे 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती नो +4 धावा. त्याच्यानंतर पाहूया आता हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे की पुन्हा एकदा चौकार आहे, हे देखील पाहणं योग्य असेल. साई गणेश सातपाटी संघ उपस्थित असेल तर या लगेचच कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. साई गणेश सातपाटी संघ उपस्थित झालाय का? की इनिंग संपून जर पाहिलं तर 1 ओव्हर होत चाललेली आहे. दिलेल्या टायमानुसार आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे.
या पंचांचा कुठला इशारा येईल हे देखील पाहणं योग्य असेल. पंच आपल्या जागेवर जातील ना त्यानंतर मात्र सांगितलं जाईल हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे की चौकार आहे हे देखील पाहणं योग्य असेल. आणि सरांचा इशारा येतो हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आहे अर्थात डॉट बॉल ची मात्र सांगत होताना पाहायला मिळते. चांगल्या रीतीने मात्र विश नेटवर्क या यूट्यूब चॅनलला मात्र आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमी वयामध्ये मात्र फार प्रसिद्ध झालेला असं यूट्यूब चॅनल. एक चेंडू 5 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 64 धावाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात आतापर्यंत संघर्ष मुरबे या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नो बॉल आणि त्याच्यावरती 4 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज सज्ज त्याला जावेत आणि चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. कर्णधाराच्या माध्यमातून 4 धावा आपल्या संघाकरिता रोखवल्या गेल्यात. अशा रीतीने एक चेंडू फेकून दिल्यात. एक चेंडू मागे 5 धावा धावफलकावरती विथाऊट लॉस आतापर्यंत संघर्ष मुरबे ह्या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते सेकंड इनिंगच्या डावामध्ये. चला सातपाटी संघ उपस्थित झालेत. यस या आपण लगेचच यायचं आहे टॉससाठी यायचं आहे. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार सरपंच चषक 2025 दर्जेदार चौकार. नो स्कोअर. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जावेदच्या माध्यमातून हाताळला गेले. चांगल्या रीतीने गोलंदाजी केली गेली. हा चेंडूवरती मात्र जरूर चौकार आला होता परंतु सरांनी मात्र सांगितलं गेलं की हा चेंडू फलंदाजाने मात्र नो स्कोअर खेळलाय. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. या टॉससाठी मी खास उपस्थित या ठिकाणी अनिलजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या तरेसाहेब आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस पुढील मॅचचा, जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला YBCC वेऊर संघ तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाटी संघ. टॉस आपल्यापर्यंत असा असेल, एका बाजूला 1 मॅन शो आणि दुसऱ्या बाजूला पंचाळी. 1 मॅन शो नाहीतर पंचाळी असा कॉल करायचा आहे. अनिल दादा या आपल्या शुभ हस्ते चॉईस आपण देणार आहोत. प्रत्येक संघाला चॉईस असते आणि चॉईस सर्वप्रथम आपण देणार आहोत. यस YBCC संघाचा कॉल असेल 1 मॅन शो आणि पंचाळी असा कॉल असणार आहे. 1 मॅन शो 1 मॅन शो कॉल आहे आणि 1 मॅन शो आलाय. YBCC संघ आपण टॉस जिंकला. दोन्ही संघाला दादा आपण शुभेच्छा द्या. तर टॉस जिंकलाय कारण काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेऊ. कसं वाटतंय मैदान, कसं वाटतंय प्रेक्षक वर्ग पंचाळी गावचं दरवर्षीप्रमाणे? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि प्रेक्षक वर्ग पण खूप आहेत. आणि आज जर पाहिलं तर थोडासा टॅपचा बॉल आहे आणि टॅपचा बॉलचा नक्कीच फायदा उठवता येईल का? नक्कीच ट्राय करूया. पूर्ण टॅपचा बॉलचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घेऊया. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि सातपाटील संघाला देखील शुभेच्छा असतील. या ठिकाणी पुढील सामना असणार आहे. पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाकाच्या बाहेर. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक चौकार. 4च्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा चेंडू फेकून देत आतापर्यंत या षटकातील. 5 चेंडू फेकून दिलात. अंतिम आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळते. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा जावेद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. विशालने मात्र हा चेंडूला मात्र सोडून दिला. पाहूया पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. खराब चेंडू. अर्थातच पुन्हा एकदा स्वर्धावून मिळते फलकावरती धावफलकावरती धावा 14 धावा पाहायला मिळतात. अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जावेद आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा इशारा येईल का? यस
बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले गेले. चांगल्या रीतीने गोलंदाजी करत होता, परंतु अंतिम चेंडू करता दोन चेंडू गोलंदाजाने एक्स्ट्रा स्वरूपात हाताळले गेले. पाहूया अंतिम चेंडू करता किती चेंडू मात्र फेकले जातील गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य असं की अंतिम चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. विशाल स्ट्राईक एंडवरती एक मात्र टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःवरती नाखुश दिसतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला गेला. षटक संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा विदाऊट लॉस. चांगल्या रीतीने मात्र सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. संघर्ष मुरबे या संघाकडनं. चोवीस चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. पाहूया पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या. सेकंड बॅटिंग करत असताना संघर्ष मुरबे संघाकडनं. आता पाहूया गोलंदाजी ट्रॅक वरती राजू सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. विथ द बॅटने मात्र खूप चांगला खेळ त्याच्या बॅटने दाखवला, परंतु विथ द बॉल कशा रीतीने कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं योग्य. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना हार्दिक या फलंदाजासाठी लेफ्ट हँड बॅटर आणि राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने जपलं जातं आणि तेच पाहायला मिळते संघर्ष मुरबे संघाकडनं. राजू गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. समोर हार्दिक कशा रीतीने मात्र ज्याने मात्र खऱ्या अर्थानं 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिला होता, आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. विशालला मात्र जास्तीत मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. एक धाव मिळते. एक मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. पहिल्या चेंडूमध्ये हलक्या हाताने खेळून काढलं. हार्दिकने मात्र स्ट्राईक मात्र विशालला देण्याचा प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती चांगल्या रीतीने सुरुवात विदाऊट लॉस. पुणे एकदा षटकातील पुढील बॉल. पुणे एकदा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र पाहताच राहिले. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत आहे सीमारेषेच्या बाहेर. पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. चेंडू फेकून आतापर्यंत 2. पुणे एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज राजू गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. समोर विशाल. पुणे एकदा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आपण अनेक वेळा म्हणतो ना चांगल्या रीतीने मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये फिल्डिंग महत्वाची असताना फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सध्यांच्या माध्यमातून तब्बल आपल्या संघाकरिता 4 धावा रोखवल्या गेल्या. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. कमबॅक देखील पाहायला मिळतोय राजूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. अशा रीतीने 3 चेंडू मागे तब्बल 5 धावा खर्च केल्यात. राजू पुणे एकदा आपला गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुणे एकदा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे आणि इकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती टॅप खेळण्याचा प्रयत्न दिसत आहे विशाल या फलंदाजाचं. आता मात्र हार्दिक मात्र थोडंसं मात्र कानमंत्र देताना विशालला कशा रीतीने फटकेबाजी करायची आहे. 64 धावा कशा रीतीने आपल्या मात्र कंप्लीट करायचे आहेत हे दर्शवताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी राजूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 2 चेंडू मागे फलंदाजाला मात्र पूर्णपणे शांत ठेवला गेला. डॉट बॉल. वॉट अ शॉट. परंतु पाहूया डिक्लेअर झूम मध्ये चेंडू आहे. यस. आणि चेंडू मध्ये डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होतोय 1 धावांकरिता. 1 मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतो 21. 21 धावा चेंडू फेकून आतापर्यंत 5 अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहूया दुसऱ्या षटकातील. थोडंसं मात्र नाखुश दिसताना पाहायला मिळतो विशाल. लास्ट टू गो. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला मात्र प्रेक्षक बनून राहावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हार्दिकच्या बॅट मध्ये येतोय सरपंच चषक. चौकार. दोन षटक संपलेत. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि
39 धावांची आवश्यकता असेल. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 39 धावा कशा रीतीने पार केल्या जाते. संघर्ष मुरबे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. 2 फलंदाज सलामीर आलेत. चांगल्या रीतीने खेळ आतापर्यंत विशाल आणि त्याच्या सोबतीनं हार्दिक. विशालने मात्र 11 चेंडू फेस केला. 11 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा बनवल्या गेल्या. हार्दिकने मात्र 2 चेंडू फेस केला आणि 2 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्या गेल्यात. हुनेन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आहे बोईसर पॅकर्स संघाचा. तिसऱ्या षटकाला होतंय सुरुवात. समोर असेल विशाल. पहिला चेंडू खोलातला बॉल होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवले गेले. निर्धाव चेंडूने होतंय तिसऱ्या षटकाला सुरुवात. डॉट बॉल. कमालीची सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. बोईसर पॅकर्स या संघाने आतापर्यंत फलंदाजीमध्ये देखील आपल्या नावाचा बोलबाला आणि इकडनं मात्र गोलंदाजीमध्ये देखील आतापर्यंत आपल्या नावाचा बोलबाला पाहायला मिळतोय. पुणे एकदा टॅप करण्याचा प्रयत्न दिसत होता. विशालचा मात्र शरीराला चेंडू आढळला गेले. 1 धाव मिळते. पंचांचा सिग्नल येतोय लेगबायच्या स्वरूपात. 1 मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतो. 26 धावा धावफलकावरती. 2.2चा खेळ समाप्त झाला. 64 धावाचा पाठला करत असताना संघर्ष मुरबे संघाने धावा बनवलेल्या आतापर्यंत 26 धावा. अजूनही मात्र 16 चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल. 38 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील या 16 चेंडू मागे हे देखील पाहणं योग्य असेल. दोन्ही देखील फलंदाजांनी मात्र जबाबदारीने आता खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून पुणे एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकातील पुढील चेंडू टॅप केलाय. अप्रतिम फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हार्दिकच्या पॅट मधनं आणखीन एक धमाकेदार चौकार. मातीला गुदगुल्या करत सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. थर्मॅनच्या रिझनला तो परत 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 31-21 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र शेष असेल. तिसरं षटक चालू असताना विशाल पुणे स्ट्राईक एंडला बाणा स्वीप करण्याचा प्रयत्न. परत चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक एक धाव मिळते. 1च्या मदतीने धावफलक आकार घेईल. 32 धावा. अंतिम आणि शेवटचे चेंडू पाहूया. या अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज पुणे एकदा आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होईल. पंचांचा सिग्नल आलाय. 1 to go. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. समोर असेल हार्दिक. आता पाहूया हार्दिक अंतिम चेंडूवरती मात्र चौकार खेळेल का. मागच्या दुसऱ्या षटकात अंतिम बॉलवरती चौकार खेळला होता. तिसऱ्या षटकाच्या अंतिम बॉलवरती मात्र चेंडूला सोडून दिला गेलाय आणि पंचांचा कुठलाही इशारा येत नाही. अर्थातच षटक संपलं गेलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. येणाऱ्या 12 चेंडू आणि धावा बनवायच्यात. 32 धावांची आवश्यकता असेल. 16 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. 32 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. संघर्ष मुरबे या संघाच्या माध्यमातून जबाबदारीने खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा 32. येणाऱ्या 12 चेंडू आणि धावा बनवायच्या 32 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत दोन्ही देखील फलंदाज शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता मात्र येणारा 12 चेंडू मागे आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आपल्या दोन्ही देखील फलंदाजांना ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आलेले 2 फलंदाज हार्दिक आणि त्याच्या सोबतीनं विशाल. आता इकडनं मात्र विशाल आणि हार्दिकला मात्र जबाबदारीने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत. 32 धावांची आवश्यकता असेल. मॅच ऑन आहे. गेम देखील ऑन आहे. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊया संगीत कक्षेमध्ये ना ऐकूया डीजे उर्विला. यस डीजे.
राजू पाहायला मिळतो. वैतिकाचा दुसरा आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर असेल विशालला मात्र आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू मध्ये 4 चौकार खेचावे लागतील. पहिला चेंडू टॅप केलाय, सरळ चेंडू फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड. हाय हँड्स विशालच्या पाठमधनं सरपंच चषक 2025. चांगला फटका खेळला, इकडनं मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. आता मात्र संघर्ष मुरबे संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना विशालच्या पाठमधनं बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. राजूवरती मात्र हल्ला बोल केला, इकडनं मात्र राजू कशा रीतीने कमबॅक करेल देखील पाहणं योग्य असेल. विशालला मात्र जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विशाल आपला बॅटचा बिलेट चांगल्या रीतीने ओपन करत असताना पाहायला मिळतो. 16 चेंडू मागे तब्बल धावा बनवल्या गेल्यात. 27 धावांवरती खेळत असताना पुणे एकदा षटकातील पुढील चेंडू हॅट्रिक चौकार येईल का हे देखील पाहणं योग्य असेल की कमबॅक होईल. पुणे एकदा टॅप केलाय, स्वतःवरती नाखुश दिसताना पाहायला मिळतो. विशाल डॉट बॉल, गोलंदाज राजूच्या माध्यमातून होतोय कमबॅक. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल. अजूनही मात्र 9 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. दोन्ही देखील संघांना मात्र संधी आहे. कुठला संघ मात्र संधीचा सोना करेल हे देखील पाहणं योग्य असेल. पुणे एकदा आखूट टप्प्याचा बॉल, परंतु त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकणार नाही. पुणे एकदा डॉट बॉल इतर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, कमालीचं कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज राजूच्या माध्यमातून थोडंसं मात्र कानमंत्र देखील देताना पाहायला मिळतील. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू मागे 6 चौकार मारावे लागतील फलंदाजांना. पाहूया कशा रीतीने मात्र फलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. पुणे एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. राजू समोर असेल विशालला मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करावी लागेल. 2 चेंडू मागे फुलटॉस बॉल, इकडे मात्र इन टू दी गॅपला मात्र खोदून काढलाय आणि चेंडूला ट्रॅव्हल केलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अंतिम चेंडू करता गोलंदाज कशा रीतीने मात्र अंतिम चेंडू हाताळला असेल की पुणे एकदा फलंदाज आपल्या अंतिम चेंडूवरती चौकार खेळेल हे देखील पाहणं योग्य असेल. 7 चेंडू 20 धावांची गरज. चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे आणि इकडनं मात्र रनआउटची संधी असेल, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तो, परंतु स्क्वेअर फेकी तिकडनं मात्र एक धाव मात्र चांगल्या रीतीने मात्र पार केली गेली. दोन्ही देखील फलंदाजामध्ये कॉलिंग पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायच्यात 19 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी आपण पाहतायत मुख्य मंचावर श्री प्रफुल्ल पंडित पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत कैलासवासी पंडित दत्तात्रय पाटील यांच्याकडून प्रत्येक मॅचची मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती दिलेली आहे. त्यांचं आपण सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते करूयात स्वागत. आपण मुख्य मंचावर पाहू शकतायत प्रफुल्ल पाटील म्हणजेच पीपी या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत आणि पीपींचं स्वागत या ठिकाणी नक्कीच जोरदार टाळ्यांच्या या आतिषबाजीने आपण करूयात स्वागत त्यांचं. धन्यवाद. मॅचचा आनंद आपण नक्कीच घेत राहा. मॅच अगदी रंगात आले. पुन्हा एकदा मी कौशिककडे जाईन. ओव्हर टू कौशिक. 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. पाहूया 5 चौकार खेळावे लागतील. ह्या षटकामागे पाहूया महत्वाचं षटक घेऊन येताना गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होईल. हसन आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम षटकाकरिता विशाल आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू मागे 19 धावा कशा रीतीने कंप्लीट करेल हे देखील पाहणं योग्य असेल. बोईसर पॅकर्सच्या संघाकडनं एक अपकमिंग यंग टॅलेंट गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिलं चेंडू घेऊन विशाल समोर असेल. पाहूया टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना थांबायचं नाही. अशाच रीतीने आखूट टप्प्या बॉलवरती आक्रमक करावं लागेल. 4च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात.
49. अजून मात्र मॅच ऑन आहे. पाहूया 15 धावांची आवश्यकता असेल 5 चेंडू मागे. फुलटॉस बॉल होता, इकडनं मात्र मोठा फटका खेळू शकणार नाहीये. कॉलिंग नव्हती, इकडनं मात्र यस नो वेट या 3 शब्दांचा उल्लेख केला गेला नाहीये. आणि इकडनं मात्र फुलटॉस बॉल वरती मात्र विकेटचं पतन होतोय, फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. पाहूया नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता तेजस कसं रीतीने खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मागे 4 चौकार खेळ काही देखील पाहणं योग्य असेल की गोलंदाज पुन्हा एकदा आपला गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल, कमबॅक करेल का. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्टंपच्या स्वरूपात विकेट प्राप्त केलाय. तेजसला मात्र चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. समोर तेजस नवीन खेळाडू आहे, टॅप करण्याचा प्रयत्न दिसतो. इकडनं मात्र थोडंसं मात्र घरचाल क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव फार वेगानं कंप्लीट केली गेली दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि धावा बनवायच्या 14 धावांची आवश्यकता असेल. इकडनं मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 14 धावा कंप्लीट केल्या जातील की. इकडनं चांगला फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. इकडनं मात्र क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी करणार नाहीये, तोपर्यंत कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय कमबॅक. आणि इकडनं मात्र संघर्ष मुरबे थोडंसं मात्र बॅकफुट लेताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडूवरती मात्र 7 धावा बनवाव्या लागतील. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि इकडनं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल. कमालीची गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता असेल. हार्दिक पाहूया अंतिम चेंडूवरता काय करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु शरीराला चेंडू आदळला गेला. षटक संपला गेला. इकडनं मात्र बोईसर पॅकर्स संघ मात्र विजय झालाय. हार्ड लक टीम संघर्ष मुरबे संघ, आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं. मॅन ऑफ द मॅच काढायची आहे त्याआधी आपण नक्कीच अंडर पालघर जिल्हा असोसिएशन जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून वाणी सर यांचं देखील आपण स्वागत करूयात. या सर आपलं सहर्ष स्वागत आहे या पंचाळी नगरीमध्ये. अगदी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली, सुरेख मॅच. आणि या मॅचसाठी